सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, खरंच आनंदाचा क्षण आहे. कार्यक्रम छोटासा आहे, परंतु आपल्या तालुक्याचे प्रमुख जिल्हाधिकारी यशोधर साहेब हे जे पूर्ण तालुका सांभाळतात, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या तालुक्याचे प्रमुख एवढ्या मोठ्या छोट्या कार्यक्रमात येतात, कारण त्यांचं हृदय खूप मोठं असल्यामुळे इथे आले. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि आभार मानतो. त्यानंतर दुसरे पाहुणे आमचे मित्र जे फौजीमध्ये कमांडो होते, दिल्लीमध्ये मी ते मित्र होते. आज ते कन्नडच्या माध्यमातून येऊन या भूमीमध्ये ते तुम्हाला गायडन्स करतात आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी अकॅडमी चालते. असे काकूर सर साहेब त्यांनी पण वेळ काढून इथे आले. त्यांचं यासाठी स्वागत करतो. जे तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आपल्या इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य पवार मॅडम, त्यांचं स्वागत करतो. विद्यार्थ्यांचं कौतुक करावं म्हणून जे पालक इथे उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि विमानाचं स्वप्न असतं, पण या शिक्षणातून विमानाचं स्वप्न पूर्ण करणारे आमचे क्लासचे विद्यार्थी निलेश दाभाडे आणि बाळू दाभाडे, एक जण दुबई आणि एक जण कुवेतला आहे. या इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे आता सगळं सांभाळायचं काम करतात आपलेच माझे विद्यार्थी आहेत ऋषिकेश, शिवरी आणि नरेश, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सांगायला मला आनंद वाटेल तर सर 28 नोव्हेंबर 1989 आज 35 वर्ष पूर्ण झाली. परवा दिवशी महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त आम्ही हा कार्यक्रमाची सुरुवात केली होती संस्थेची. आज बरोबर 35 वर्ष पूर्ण झाली. या संस्थेच्या सगळे क्लासचे विद्यार्थी महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना अभिवादन केलं. त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. एक छोटा कार्यक्रम पण मोठा संदेश देऊन गेला. संस्थेचा उद्देश फक्त नाट्य मंडळ म्हणून काढलं होतं, पण जसजशी आवड निर्माण होत गेली, माहिती होत गेली, आपण या माध्यमातून पथनाट्य सुरू केले, जनजागृती होईल, नाट्याचे प्रयोग केले, हजारो कलाकार या माध्यमातून घडवले. तर त्यातून नंतर करायला आपल्याला जनजागृती करायची आहे म्हणून आम्ही व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरण, व्यक्तिमत्व विकास, मतदार जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, त्यासोबत पर्यटन, पर्यावरण म्हणजे आम्ही गौतळ्यात जाऊन स्वच्छतेचं काम केलं होतं. त्यासोबत सेंद्रिय शेतीवर काम करतोय आणि आरोग्यासुद्धा काम करतोय. म्हणजे ही संस्था सर्वव्यापी काम करते का या माध्यमातून युवकांना, नागरिकांना कुठेतरी लाभ व्हावा. दुसरी गोष्ट, टायपिंग जेव्हा सुरू केलं तर तेव्हा मशीनवर टायपिंग होतं. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये टायपिंग लागायचं म्हणून आम्ही सुरू केलं, परंतु 12 वर्ष आम्ही मुलांना मोफत टायपिंग शिकलो, एकही रुपये नाही. MSCITच्या माध्यमातून कॉम्प्युटर लोक शिकायला लागले. नंतर मग गव्हर्नमेंटने विचार केला की टायपिंगला वेगळा खर्च येतो, MSCITला वेगळा खर्च येतो. मग या खर्चात जर तेवढ्याच पैशात दोन्ही होत असेल तर मग गव्हर्नमेंटने 2013 पासून GCC TPC गव्हर्नमेंट टायपिंग कॉम्प्युटर कोर्स काढला, की ज्यामध्ये तुमचं टायपिंग पण होतं आणि कॉम्प्युटर पण होतं. त्यामुळे एका खर्चामध्ये एकाच वेळेमध्ये दोन्ही कोर्स व्हायला लागल्यामुळे तुमची पैशाची पण बचत झाली, वेळेची पण बचत झाली. सुरुवातीला 13-14 मध्ये जेव्हा मी क्लास सुरू केला, कॉम्प्युटरचं आम्हाला पण नॉलेज नव्हतं, निकाल 15% लागला, आम्हाला वाईट वाटायचं, पण मेहनत घेत गेलो. आज 2024 इन्स्टिट्यूटला 25 वर्ष पूर्ण झाली, पुन्हा दुसरा अचिव्हमेंट, आणि 25व्या वर्षी या वर्षी क्लासचा निकाल 100% लागला. सर्वचे सर्व विद्यार्थी A+ मध्ये पास झाले, एकही 75च्या खाली नाही आणि निकाल 100% लागला. महाराष्ट्रात एक रेकॉर्ड झालं. त्यामुळे यावर्षी आम्हाला ISC सर्टिफिकेट पण भेटलं. कॉम्प्युटर शिकवतो का नाही, टायपिंग शिकवतो का नाही, यासोबत आम्ही ठरवलं की इथून घडणारा विद्यार्थी व्यक्तिमत्व येऊन बाहेर पडला पाहिजे. आता 2 मुले अँकरिंग करतात, तर दरवर्षी आम्ही 4 मुलांना अँकरिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण देतो. बाकी 5-6 मुलांना भाषण कसं करायचं प्रशिक्षण देतो. इंटरव्ह्यू टेक्निक शिकवतो, ChatGPT शिकवतो, AI टेक्नॉलॉजी शिकवतो, डाटा एंट्री शिकवतो. म्हणजे फक्त टायपिंग कॉम्प्युटर करून सर्टिफिकेट घेऊन बाहेर न पडता एक परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास होऊन बाहेर पडलेले विद्यार्थी कुठेही बाहेर कमी पडणार नाही. आता बाळू दाभाडे त्याच्या भाषणात सांगेलच का कसा फरक पडला.
काय हे करत असताना इथून जाणारे विद्यार्थी एक कॉन्फिडन्स घेऊनच बाहेर पडेल याची आम्ही संपूर्ण काळजी घेतो. त्याकरता आम्ही उभयता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि हे होत असताना फक्त त्याच्या पण मर्यादित राहतात. आपल्यासारखे जे ज्ञानवंत विज्ञानवंत तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं आम्ही वारंवार त्यांना बोलवतो आणि तुमचं मार्गदर्शनाच्या माध्यमातून ही मुलं पुन्हा प्रगती करतात तर त्यांना कुठेतरी एक चालना मिळावी. आता 8 दिवसामध्ये आपली परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आपल्या साहेब सर गायडन्स करतीलच, पण एक इथून बाहेर पडताना 8 दिवसानंतर जे जुने मागच्या वर्षी बॅचला मुलं पास झाले त्यांचा या ठिकाणी सन्मान आहे. पण जे आज बाहेर पडणार आहेत त्यांच्याकरता सेंड ऑफ आहे आणि जे नवीन ॲडमिशन आहे त्यांच्या या ठिकाणी वेलकम आहे. असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. या माध्यमातून जसं राजश्री छत्रपतींनी त्यांच्या काळात 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं होतं तर तेवढं तर आपण काही करू शकत नाही. पण त्यातला एक छोटासा अंश हे वाचनालय जसं चालवतं त्या सर्वांना विद्यार्थ्यांना घेऊन ते प्रगतीचे दौरे खुले करतात. त्याला आपण परवा सांगितलं होतं जर लाईफमध्ये पोहोचायचं असेल तर वाचावं लागेल आणि वाचनाकरता लक्ष्मी कमवायची असेल तर तुम्हाला बाहेर जावं लागेल. पण लक्ष्मीसाठी तुम्हाला सरस्वतीची साथ पाहिजे आणि योगावर सरस्वतीची साथ वरती आहे. तुम्हाला आवाहन केलं होतं का फक्त 215 रुपयात तुम्हाला वर्षभर वाचनाची मेंबरशिप मिळणार आहे. फक्त 50 पैसे रोज एक चॉकलेटच्या किमतीत तुम्हाला रोज एक पुस्तक वाचायला मिळणार आहे. त्याचा पण लाभ घ्यावा म्हणून आपण हा कार्यक्रम इथे घेतला आहे. तर सरस्वतीचा आशीर्वाद घेतला तर बाहेर तुम्हाला लक्ष्मी तुमच्या पाठीमागे फिरणार आहे, त्याची चिंता करू नका. पण इथून जाताना मात्र एक व्यक्तिमत्वाचा विकास घेऊन जा, पर्सेंटेज घेऊन जा, काहीतरी चांगलं इथून मिळेल याची आम्ही पूर्ण काळजी घेतोय. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि